वर्ल्ड वॉर चालू होतं. हिटलरला मारायचे अनेक प्रयत्न चालू होते, त्यामुळं त्याची भेट सहजासहजी मिळणं अवघड होतं. पण नेताजी बोस म्हणजे असं व्यक्तिमत्व होतं की थोडं हिटलर जवळ त्यांची माहिती पोहोचल्यानंतर त्यांनी त्यांना भेट दिली. भेटीत घडलं काय, तर नेताजींनी त्यांची मदत मागितली, जर्मनीची मदत ब्रिटिशांकडून. रिटर्न मध्ये काय द्यायचं ते म्हटलं, रिटर्न मध्ये देण्यासारखं माझं काय नाही, माझ्याकडे काय नाहीये, मी फक्त तुमची मदत मागतोय माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी, ते पण तुमच्या शत्रूविरुद्ध मी लढणार आहे. म्हणून ते हिटलर तयार झाला. मग हिटलरने काय केलं, त्यांचं जे मित्रराष्ट्र होतं जपान, तर त्या जपानमध्ये त्यांना पाठवलं. कुणाला? नेताजींना. आता जपानमध्ये पाठवण्यामागचं रिझन सांगतो तुम्हाला. ब्रिटिश आर्मीतून जे जवान लढत होते, जे सैनिक लढत होते, ते सगळे जवळजवळ सगळे सैनिक भारतीय होते. तर ह्या दुसऱ्या महायुद्धात त्या भारतीय सैनिकांना ह्या मित्र राष्ट्राच्या सैन्य म्हणजे आर्मीने पकडलं होतं. काही सैनिक पकडले गेले होते, तर ते जपानच्या ताब्यात होते. तर ते जपानच्या ताब्यातून ते सैन्य किंवा हे अटक झालेले सैन्य सुभाषबाबूंनी त्यांच्याकडून माघारी मिळवले आणि त्यांचीच सेना बनवली, जी पुढे आझाद हिंद सेना म्हणून प्रसिद्ध झाली. बरोबर आहे. आता त्या आझाद हिंद सेनेला जपान आणि जर्मनीने पूर्ण सहकार्य केले. कशाचं ट्रेनिंग म्हणा, आर्म्स म्हणा, काय असेल. आणि आपण ते युद्ध लढायला चालू केलं कुठून? भारताच्या पूर्व भागाकडून. म्हणजे आता म्यानमार वगैरे जो आहे, ब्रह्मदेश म्हणतो किंवा म्यानमार म्हणतो, तर आपण जवळजवळ भारतात एंट्री केली होती. मणिपूरमध्ये आझाद हिंद सेना उतरली होती. इम्फाळ शहर जे मणिपूरची राजधानी, ते आपण जिंकलं. खालचे आपले अंदमान निकोबार बेट आहेत, ते पण ताब्यात आली होती. नेमकं त्यावेळेस काय झालं बघा, त्यावेळेस युद्धाचं काय म्हणतो आपण त्याला, युद्धाचं हेच चेंज झालं सगळं. जपानवर ॲटम बॉम्ब टाकले अमेरिकेने आणि जपानने शरणागती पत्करली.